आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। चुका होत असल्यास दुरुस्त कराव्या, नाहीतर मंत्र्यांना खुर्ची खाली करावी लागेल। राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरातून अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा। सगळ्यांना ज्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतील त्या दुरुस्त कराव्या लागतील, नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल, एवढीच नोंद आपण सगळ्यांनी घ्या। आमचे अनेक मंत्री 2 तासांसाठी फक्त तोंड दाखवायला येतात। चिंतन शिबिरात प्रफुल्ल पटेलांनी मंत्र्यांचे कान टोचले। पालकमंत्र्यांनी फक्त झेंडावंदनासाठी येऊ नये, पटेलांचं वक्तव्य। महायुतीत अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अधिकृत चर्चा नाही, शक्य तिथे एकत्र लढण्याचा आमचा प्रयोग राहील, प्रफुल्ल पटेल यांची माहिती। स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लढावा की नाही अजून अधिकृत चर्चा झालेली नाही। जिथे शक्य आहे तिथे महायुती करणं हे आमचा एक प्रयोग राहील। गणेश नाईकांच्या जनता दरबाराविरोधात शिंदेंच्या शिवसेनेची मुंबई हायकोर्टात धाव। याचिकेत सिडको, नगरविकास विभाग आणि महापालिका प्रतिवादी। जनता दरबारावेळी नागरिकांना विनाकारण वेठीला धरलं जात असल्याचा आरोप। मंत्री जनतेची गारहाणी ऐकू शकतो, माझ्या जनता दरबाराविरोधात कुणी याचिका केली असल्यास काही हरकत नाही, भाजपच्या गणेश नाईक यांची प्रतिक्रिया। शासकीय यंत्रणेला सूचित करून त्या ठिकाणी जनतेची गारहाणी तो ऐकू शकतो, त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू शकतो। कोणी अशा प्रकारची जर याचिका दाखल केली असेल तर त्याला माझा काही प्रॉब्लेम नाही। सोमवारी घटस्थापनेला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील टेंभी नाक्याच्या देवीच्या घटस्थापनेच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची रणनीती। अंबरनाथ, कल्याण, डोंबिवलीत राज ठाकरेंचा दौरा। मनसे पदाधिकाऱ्यांसोबत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करणार, तर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी अंबरनाथ, कल्याणच्या पदाधिकाऱ्यांची बोलावली बैठक। देवीच्या घटस्थापनेला ठाकरे बंधूंचा एकत्र येण्याचा योग। शिवाजी पार्कमधील जिमखान्याच्या नूतनीकरण केलेल्या वास्तूचा शुभारंभ। राज ठाकरेंच्या संकल्पनेतून जिमखान्याची निर्मिती। 22 सप्टेंबरच्या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रण। विधानसभेत मोठ्या प्रमाणावर मत चोरी झाली, तुम्ही याद्यांवर काम करा। राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना। अंबरनाथची नवी कार्यकारिणीही जाहीर।